हर हर महादेव आणि जय श्रीराम हे आमचा नारा आहे. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींचं वक्तव्य. विधान परिषद निवडणुकीत भाजप आमदारांचा आत्मविश्वास. निकालानंतर विरोधकच अदृश्य होतील. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींचा मोहिते पाटलांना टोला. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारी 18 जून रोजी सकाळपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 6 केंद्रावर वोटिंग सुरू आहे. भाजपचे राजेंद्र राऊत आणि शरद पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात प्रमुख लढत सुरू आहे. राजेंद्र राऊत हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पाहत आहेत, तर वसंत देशमुख यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ही निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील प्रतिष्ठापणाला लागली आहे. निवडणुकी दिवशी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी हर हर महादेवाचा स्टेटस ठेवल्यानं जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलंय. अकोलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार मतदान केंद्रावर आले, त्यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले, हर हर महादेव आणि जय श्रीराम हा नारा आमचा आहे. हा नारा आम्ही घेऊन निघालो आहोत, त्यामुळे विजय आमचाच आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदारांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांना आम्ही 2 अंकी आकड्यांवर थांबवणार आहोत. निकालानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल, असा आत्मविश्वास कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यापूर्वी प्रतिक्रिया देताना सांगितले होते, आमच्या मागे अदृश्य शक्ती काम करतेय. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव न घेता विरोधकांकडे कुठलीही अदृश्य शक्ती नाहीये, उलट विरोधकांवर अदृश्य होण्याची वेळ आली आहे, असा टोल आला. पूर्ण एकतर्फी ही निवडणूक आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत साहेब हे मोठ्या फरकाने ह्या निवडणुकीत विजय होते. ह्या निवडणूक लागण्याची कुठलीही शक्यता खूप कमी होती, पण केवळ विरोधाला विरोध म्हणून ही जी निवडणूक लागलेली आहे. निकाला दिवशी विरोधकांना त्यांची जागा दाखवणारी ही निवडणूक असेल. मोठ्या फरकाने ही निवडणूक आम्ही जिंकू. एका व्यक्तीचा इगो दुखवल्यामुळे निवडणूक लावली. त्या व्यक्तीचा इगो आता संपलाय का? या निवडणुकीच्या मतदानाने संपेल असं निकाला दिवशी संपून जाईल. निकाला दिवशी ज्यांनी निवडणूक लावला ज्या इगो पोटी, तर त्यांना त्या दिवशी ती जागा कळून जाईल की आपण आपलं संख्याबळ नसताना सुद्धा ही केवळ आपल्या स्वतःच्या इगोसाठी ही निवडणूक जिल्ह्यावर जाते. त्यांना ह्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी स्पष्ट शक्ती समोर येईल का? कारण हर हर महादेवचं स्टेटस जे आहे ते विरोधकांकडून ठेवण्यात येत आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी ते स्टेटस ठेवले आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा दावा केलेला आहे की अदृश्य शक्ती आमच्या मागे आहे. कुठलीही अदृश्य शक्ती यांच्या पाठीमागा नाही आहे. यांची अदृश्य व्हायची हळूहळू वेळ यायला लागली, म्हणून त्यांना सुचत आहे. आणि हर हर महादेव जय श्रीराम हा घेऊन नारा आम्ही निघालेला आहोत. त्यामुळं हर हर महादेव जय श्रीराम हे नारा आमच्या सोबत आहे. त्यामुळं निश्चिंत आम्ही आहोत, कुठलीही काळजी नाही आहे. आणि अशा कुठल्याही त्यांना अपेक्षित आहे ते ह्या निवडणुकीत होणार आहे. दादा, काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जे आहे त्यांना आरोप करण्याच्या पलीकडं चेन वोटिंग असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्याच्या पलीकडे जागाच नाही आहे. थोडक्यात निवडणुकीच्या निकालाच्या वेळी जे बोलायला पाहिजे ते निकालाच्या अगोदर ते बोलायला लागले. त्यामुळे तुम्ही निकालाची स्पष्टता त्यांच्या स्टेटमेंट बघून आपल्याला काय नेमका निकाल काय असेल? निकाल कसा एकतर्फी निकाल असणार आहे. आम्ही त्यांना 2 अंकीवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यात आम्हाला यश येईल. शिवसेना शिंदे गटाच्या बाबतीत अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले जात होते की शिवसेना आपल्यासोबत राहणार नाही किंवा दगाबाजी होईल, असं काही वाटतं चित्र शिवसेना शिंदे गट सोबत? शिवसेना शिंदे गट असेल आणि अजितदादा NCP गट असेल, हे दोन्ही पक्ष आमच्या सोबत आहे. त्यामुळे कुठलाही दगाफटका होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. महायुती भक्कम आहे आणि आम्ही चांगल्या बहुमताने निवडून येऊ. कुठेतरी स्थानिक आघाड्यांचा पण प्रश्न होतो यामध्ये, ते तुमच्या सोबत राहिलेत, उघड राहिलेत खूप जण, असे लपूनही नाही, ओपन उघडरित्या आमच्या सोबत आहेत. दादा, काल त्याने पत्रकार परिषदेत असं सांगितलंय की ते जे मतदार आहेत ते कुणाला मतदार करणार हे बाहेर येणार नाही. उगाच भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत त्या नगरसेवकांवर दबाव तंत्राचा वापर करत आहेत. मी काय म्हणलं, निकाल झाल्यावर ज्या गोष्टी त्यांना बोलायच्या आहेत ते कदाचित त्यांना लक्षात आले नाही, ते निकालाच्या अगोदरच बोलायला लागले. थोडक्यात निकाल झाल्यावर जे कारण सांगायचे आहेत ते अगोदर मांडत आहेत. त्यामुळं आमचा निकाल स्पष्ट आहे, आमचा विजय निश्चित आहे. राजेंद्र राऊत भाजपा महायुतीचे उमेदवार यांचा विजय निश्चित आहे.
बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.